डबल इन्कम नो किड्स, तर सोशल मीडियाचा ह्या गोष्टीवर किती इन्फ्लुएन्स होतोय? जसं तुम्ही म्हणालात लिंक की डबल इन्कम नो किड्स, आजच्या पिढीला आहे ना वस्तू सापेक्ष प्रेम वाटायला लागलंय. वस्तूंवरचं प्रेम आहे, माणसांवरचं प्रेम कमी झालंय. बाळ जन्माला आल्यानंतर आहे ना बापाचे हात जेव्हा थरथरतात ना त्या बाळाला हातात घेताना, त्या बापाचे हात बाकी कुठल्याही गोष्टीला थरथरत नाहीत. तर नाही मी म्हणणार की जॉईंट फॅमिलीमध्ये त्रास नाही होत, अर्थात होतो, पण तो त्रास म्हणून बघायचा का? तर तुमच्या डोळ्यासमोर तुमची मुलं आणि त्यांचे संस्कार आणा, सोपं होऊन जातं, तो त्रास राहत नाही. मला जर माझ्या मुलांमध्ये एकोपा, म्हणजे फॅमिलीला धरून राहणं, भावंडांमधलं प्रेम, त्यांचा ऍडजस्टमेंटची सवय ही जर शिकवायची असेल तर सासू सुना आणि जावा जावा म्हणून ऍडजस्ट करायला लागणार, कारण मुलं तुम्हाला बघूनच शिकतात. जेव्हा सण किंवा मी म्हटलं आपल्या 12 महिने सण असतात, त्या सणाला एकत्रित येऊन तुम्ही तो आनंद उपभोगता. रक्षाबंधन आहे, भाऊबीज आहे, तुम्ही बघा एका एका फॅमिलीमध्ये 30-40 जण असतात. 2 BHK मध्ये मी बघितलेत. आणि तो जो आनंद असतो, ती जी मजा असते, ते प्रेम, ते खाणं घेणं, तो आनंद न्यूक्लिअर मध्ये नाही मिळत. मी का सांगते माझ्या प्रेक्षकांना पण खरंच होईल की तुम्हाला तुमच्या आयुष्यात मुलांना खरंच छान बनवायचंय, ऍटलिस्ट एक बेस कल्चर किंवा छान व्यक्तिमत्व, तर तुम्हाला रामानंद सागर यांचं रामायण आणि उत्तर रामायण जर दाखवलं तर तुमच्या मुलांमध्ये विचारांमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. आणि BR चोपडा यांचं जर महाभारत बघितलं तर आयुष्य कसं हँडल करायचं हे फ्रीमध्ये शिकू शकतात. मुलांच्या बाबतीत असं होतं की आपण बऱ्याचदा ओरडा 4 लोकात देतो आणि स्तुती मात्र 4 लोकात नाही कर. फक्त टर्न अराउंड करा, उलटं करायचं. ओरडताना एकटा किंवा एकटी आणि स्तुती मात्र 4 लोक. याचा परिणाम अतिशय प्रभावी येतो. तुम्ही आजकालची नावं बघा बरं, का घेतलेत? कारण आमच्या दोघांच्या नावाचं 3-3 अक्षरं जोडली आहेत. अरे पण त्याचं मिनिंग काय होतं? विष्णू सहस्रनाम आहे म्हणजे विष्णूंनी 1000 नावं दिली आहेत, ललिता देवीने 1000 नावं दिली आहेत, तुम्हाला अजून कमी दत्तगुरूंची 1000 नावं आहेत, स्वामींची 1000. तुम्ही कुठलेही देवत्व उचलून घ्या, बघा ना तुम्ही सुरेश, महेश, ही जी सगळी नावं होती, कोणाची नावं आहेत? विष्णूंची नावं आहेत. अनावधानाने का होईना, पण मी सुरेश म्हणते तर माझ्या तोंडून देवाचं नाव निघतंय. तुम्ही काउन्सिलिंग बरोबरच ऍस्ट्रो वास्तू कन्सल्टंटही आहात, तर लग्न, नातं आणि आपली वास्तू ह्याचं एकमेकांशी कसं कनेक्शन आहे? साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय कोणचा बेडरूम असेल तर फॅमिली म्हणजे कपल्सने, आणि त्यातल्या त्यात नवीन लग्न झालेल्या कपल्सने तर वापरूच नाही. बेडरूमच्या आत गेल्यावर फक्त तलवारी निघतात. त्यांचा ना कुंडलीवर विश्वास आहे ना देवांवर विश्वास आहे, आपण त्यांना नास्तिक आहेत असं म्हणू, आणि ते प्रॉब्लेम्स घेऊन आले, तर तुम्ही त्यांना कसं समजावता? न्यूक्लिअर फॅमिलीकडे सगळ्यांचा कल असल्याने आणि आजी आजोबांचा सहवास नाही, घरी कोणी सांभाळायला नाही, ह्या सगळ्या सिच्युएशनचा विचार करता मिलेनियल्स जे आहेत ते मूल जन्माला घालायला घाबरतायत का? हा एक भाग आहे, कारण काय होतं, रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. मला एका कपलने सांगितलंय की मॅडम कोण घेणार, ही कामाला मी कामाला, कोण बघणार? म्हटलं ओके, पण म्हटलं तुम्हाला माहितीये का, बाळ जन्माला आल्यानंतर आहे ना बापाचे हात जेव्हा थरथरतात ना त्या बाळाला हातात घेताना, त्या बापाचे हात बाकी कुठल्याही गोष्टीला थरथरत नाहीत. आणि ते जे प्रेम असतं ना, त्याची भावना जोपर्यंत तुम्ही स्वतःचं मूल अनुभवत नाही तोपर्यंत एक्सपिरियन्स नाही करू शकत. आणि दुसरं, तुमच्या आयुष्यात ही जी सगळी फेज आहे ही अजून 5-10 वर्ष आहे. 5-10 वर्षांनी तुम्हाला स्वतःलाच वाटणार की अरे आपल्या आयुष्यात निरस आहे, काहीतरी पाहिजे. आणि ते जे काहीतरीचं जे प्रेम आहे ते तुमच्या आयुष्यात मूलच देऊ शकतं. आणि ही जबाबदारी म्हणून घेतली तर आय एम सॉरी, खरंच नका करू. पण तुम्हाला आनंद पाहिजे, प्रेम हवाय, तर नक्की करू शकता. काय होतं, भीती म्हणजे असं आजकालचं कल्चर बघाल, म्हणजे शिक्षण किंवा बाकी खर्च आणि हे सगळं बघाल तर पुन्हा मग फायनान्शियल भीती येते, कसं करणार, काय करणार. तर बऱ्याचदा बघाल तर आपली मागची पिढी जी होती त्यांना 4-4 बहीण भाऊ, 3-2, कमीत कमी 4 तर मिनिमम होते. आजच्या तारखेला 2 पण नाहीये. आणि तुम्हाला सांगू का, ज्यांनी
म्हणजे माझ्याकडे जर 100 काउन्सिलिंग होत असतील की एक्झाम्पल, किंवा 10 काउन्सिलिंग होत आहेत, त्या 10 काउन्सिलिंगमध्ये 9 काउन्सिलिंग हे एकुलता एक मूल असलेल्यांचेच आहेत. एखाद दुसरी केस आहे की दोघा बहीण भावंडांचं पटत नाहीये म्हणून, किंवा तो खूपच हे झालं तर, नाही तर ती नाहीच आहे. हे काय होतं, कारण त्या मुलाला एक्सप्रेस त्याच्या आतली जी रग आहे, आपल्याकडे मराठीत शब्द आहे रग, ती धगधगत असते. मंगळ खूप उच्च असतो त्यावेळेस. ती रग बाहेर पडली पाहिजे ना. तुमचा मंगळ बाहेरच पडत नाही. मी म्हटलं आम्ही चौघच आहे, म्हणजे आम्ही चौघं भावंडे, आम्ही एकमेकांना कुटलेलं आहे. पण ती जी कुटाकूट होती ती काही जाणीवपूर्वक अशी नव्हती. त्याच्यामध्ये एक वेगळं प्रेम होतं. ते भांडणांचं प्रेम असेल किंवा काही असेल, पण त्यामुळे आमचा सगळी रग किंवा आमचं ॲग्रेशन, आमचा राग तिकडे कुठेतरी बाहेर पडलाय. त्याच्यामुळे तो आई वडिलांवर बाहेर नाही पडला. साहजिकच तिथे तो रिस्पेक्ट डेव्हलप झाला. आणि अशा वेळेस जेव्हा हे होतं, त्यावेळेस इथे मुलांना तो एक्सपिरियन्स देणं आई बाबांना खूप जड जातं. आणि म्हणून मग आई बाबा विचार करतात त्याच्याऐवजी नकोच. आणि आजकाल आता मुलांचं गोष्ट घेतली किंवा आजकालची पिढी मूल जन्माला घालायला घाबरतीये का, तर ह्या गोष्टीवर कुठेतरी सोशल मीडियाचाही इन्फ्लुएन्स होताना आपण बघतोय. सोशल मीडियावर डिंक ही जी टर्म आहे, डबल इन्कम नो किड्स, तर कुठेतरी अरे ते असा विचार करतायत तर मग आपणही असं करूया का. सो हा जो एक इन्फ्लुएन्स आपण म्हणू शकतो, तर सोशल मीडियाचा ह्या गोष्टीवर किती इन्फ्लुएन्स होतोय. मी तर असं म्हणेल आजच्या तारखेला 100% आहे. कारण म्हणजे रील्स बघणं किंवा त्या रोलमध्ये जो प्रत्येक जण गेलाय, त्याच्यामुळे त्याचा इन्फ्लुएन्स होतो, 100% होतो. पण काय होतं, जसं तुम्ही म्हणालात डिंक की डबल इन्कम नो किड्स, पण मग त्याच्यामध्ये असं होतं की आजच्या पिढीला आहे ना वस्तू सापेक्ष प्रेम वाटायला लागलंय. वस्तूंवरचं प्रेम आहे, माणसांवरचं प्रेम कमी झालंय. माझं गेल्या महिन्यात माझ्या आई बरोबर झालेला संवाद आहे ते सांगते. तिचं असं म्हणणं होतं की टिपिकल घाटी भाषेत बोलली होती. ते सांगते तुम्हाला की तुमचं काय झालंय ना, आमच्या वेळेस गाय घरात आणि कुत्रं दारात होतं. तुमचं काय झालंय, कुत्रं घरात आणि गाय दारात. तुम्ही बघा बरं, खरंच आहे की मी बघितले तसे कपल जे म्हणतात आम्ही कुत्रं पाळू पण आम्हाला मूल नकोय. आपण काय लेव्हलला पोहोचलोय विचार करा. तुम्ही एक जनावर सांभाळू शकताय, पण तुम्हाला तुमचं आतड्याचा गोळा जो तुमच्यासाठी एक अतिशय उच्च प्रतीचा आनंद तुम्हाला देऊ शकतो, ती नको ही भावना का आलीये? सोशल मीडिया. बघा मी मगाशी म्हटलं तसं की 50% रोल त्यांनी जिंकलाय सोशल मीडियामुळे. सुदैव काय माहितीये, आजकाल असं लोक म्हणतात की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे किंवा युट्यूब ज्ञान आहे किंवा इन्स्टा ज्ञान वगैरे वगैरे, पण याच्यात खूप चांगल्या गोष्टी पण आहेत, नाही असं नाहीये. पुन्हा तुम्ही काय घेताय त्यावर आहे सगळं. तिथे दोन्ही गोष्टी आहेत, तुम्हाला बॅलन्स सांभाळता आला. मग अशी म्हटलं तसं अति सर्वत्र वर्जते. तुम्ही अति काय घ्यायचंय आणि कुठे थांबायचं हे एकदा तुम्हाला कळलं ना की तुम्हाला गोष्टी खूप सोप्या होतात. त्याच्यामुळे सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स हा 100% येतो. आणि सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स जेव्हा येतो त्यावेळेस आपल्याला जर कळलं की कुठे थांबायचंय, काय महत्वाचं आहे. आणि हा इथे तुम्हाला मी सांगू, मग या केसमध्ये ना काउन्सिलिंग खरंच खूप मोठा रोल प्ले करतं. आणि त्याच्यामध्ये मग कुंडली काउन्सिलिंग रोल प्ले करतं की कुंडलीमध्ये जर योग असतील तर ते सहज साध्य होतं, आणि नसतील तर डिंकवाले विचार एनहान्स होतात आणि मग ते नाही होत. त्याच्यामुळे हे होतं, पण हे अतिशय हानिकारक आहेत भारतीय संस्कृतीसाठी. तुम्ही दोघं गेल्यानंतर पुढे काय? ठीक आहे, तुम्ही डबल इन्कम करणार, हे सगळं वैभव उभं करणार, पण हे उपभोगणार कोण? नंतर हे कोणाला तरी उपभोगायला हवं. एक पॉझिटिव्ह विचार बघितला की आपल्यानंतर कोणाला तरी मिळू दे, बरोबर, या भावनेने जरी केलं तरी सुखावं होऊ शकतं ते. बरोबर. आणि मी असं बघितलंय की डबल इन्कम म्हणजे ना खरं तर कॉम्पिटिशन लागली आपली, की तुझं किती BHKचं घर आहे, तुझी गाडी किती BHKची, तू कुठे राहतो, कुठल्या ठिकाणी राहतो. ज्या वेळेस तुम्हाला या गोष्टींचा प्रभाव पडायचा बंद होईल ना, तिथून खरं सुख चालू होतं. म्हणजे असं विचारलं जातं की पण मॅडम लोक असं म्हणतात, तर मी म्हटलं, मी बऱ्याचदा लोकांना असं विचारलंय की ठीक आहे मी 3 BHK घेते, प्लीज हेल्प मी फॉर EMI, यू बेअर हाफ, आय बेअर हाफ.
नेक्स्ट टाइम दॅट पर्सन विल नॉट कम टू यू अँड आस्क यू फॉर दिस. पण तुम्हाला हे रोखता आलं पाहिजे. बघा, मी प्रत्येक वेळेस ना माझ्या डोक्यात हे 2 कॅरेक्टर परमनंट बसलेले आहेत. श्रीकृष्णांनी जिथे जिथे रोखलंय तिथे तिथे वाद थांबलाय, आणि दुर्योधनाने जिथे जिथे रोखलंय तिथे तिथे वाद सुरू झालाय. तुम्ही ठरवा तुम्हाला काय बनवायचंय, कृष्ण की दुर्योधन. आयुष्य खूप सोपं होतं. आणि अजून एक तुम्हाला सांगते, सगळ्यात मोठा आजच्या या पिढीचा, म्हणजे जे साधारणतः 12 वर्ष 15 वर्ष यापासून किंवा 10 वर्षापासून 25 वर्षापर्यंतची जी टीन्स, तर त्यामध्ये तुम्ही बघाल तर सगळ्यात मोठा अभाव काय माहितीये, आपल्या कल्चर बद्दल झिरो माहिती. रिस्पेक्ट तर फार लांब, माहितीच नाहीये. मी कित्येकदा विचारते की अरे तुम्ही रामायण बघितलंय का, कुठलं? मग मी विचारते की चला ठीक आहे, माझा प्रश्न माझ्या डोक्यात असं येते की कुठलं, माझे 2-3 आहेत, आत्ताचं पण, रिसेंट वाला आणि मागचं. तर मी सांगते त्यांना की रामानंद सागरचं रामायण बघितलंय का, ते काय असतं. इथेच मला कळतं की कुठपर्यंत पाणी मुरलंय. मग मी विचारते की बरं ठीक आहे, मग महाभारत बघितलंय का, जिथे नितेश भारद्वाज कृष्ण आहेत म्हणून, नाही. मग समजून जायचं का. मी हे का सांगते, माझ्या प्रेक्षकांना पण खरंच हे होईल की तुम्हाला तुमच्या आयुष्यात मुलांना खरंच छान बनवायचंय, ऍटलिस्ट एक बेस कल्चर किंवा छान व्यक्तिमत्व. तर तुम्हाला, म्हणजे मी काय पेड नाही प्रमोशन करत आहे, पण मी सांगते, रामानंद सागर यांचं रामायण आणि उत्तर रामायण जर दाखवलं तर तुमच्या मुलांमध्ये, विचारांमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. आणि बी.आर. चोपडा यांचं जर महाभारत बघितलं तर आयुष्य कसं हँडल करायचं हे फ्रीमध्ये शिकू शकतात. कारण आजच्या तारखेला तुम्ही बघाल ना, तर मला आजही, मी जेव्हा, म्हणजे समजा मी विष्णू सहस्रनाम जप करते, तर माझ्या समोर श्रीकृष्ण म्हणून जी प्रतिमा येते ना, ते नितेश भारद्वाज आहेत. माझ्या समोर श्रीकृष्ण म्हणजे तेच आहेत आजही. दुर्योधन म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर पण कोणी 30 आले असतील, आय एम डॅम शुअर. बरोबर आहे की नाही? का? कारण आपण तेच इमॅजिन करू, कारण ती आपली पिढी अशी पिढी होती ज्यांनी हे कॅरेक्टर स्वतः अनुभवलेत. आणि मग त्या अनुभवाबरोबर जेव्हा काही वाक्य तुमच्या कानावर पडतात, वारंवार पडतात, तेव्हा ती गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपसूक इन्व्हॉल्व्ह व्हायला लागते. उत्तर रामायण तुम्हाला शिकवतं, अगेन दृष्टी आपल्या जशा दृष्टीने आपण बघतो, मी त्या दृष्टीने बघते की उत्तर रामायण तुम्हाला हे शिकवेल की तुमच्या मुलांनी आई वडिलांचा रिस्पेक्ट कसा केला पाहिजे जर ते कशाही परिस्थितीत असतील. मग आई वडील चुकलेत की नाही चुकलेत, ते बरोबर आहेत की नाही, काही फरक पडत नाही. बरोबर, रिस्पेक्ट हा आहे की ते तुमचे आई वडील आहेत, त्यांनी तुम्हाला या जगात आणलंय, हाच मोठा रिस्पेक्ट आहे. त्यांनी तुम्हाला काही देऊ दे अगर नको देऊ दे, आज तुम्ही कोणामुळे आहात, त्यांच्यामुळे आहात. बरोबर. आणि हे उत्तर रामायण शिकवू शकतं 100% विदाउट एनी फी. म्हणजे मी सांगते की काउन्सिलिंगला पण मुलांना न्यायची गरज येणार नाही. फक्त हे 100% फॅमिली सहित एकत्र बसून बघा. आणि नॉर्मली असं होतं, म्हणजे प्रेक्षकांना पण सांगेन की बघितलं ते कसं चाललंय, बघितलं तो कसा वागतो, डोंट डू दॅट. होतं ना असं, लगेच फोर्स करतो. नाही करायचंय. हे का, बसा, बाजूला बसवा आणि फक्त कामली बघा. आणि बघायचं झालं तर मुलाच्या डोळ्यामध्ये बघा किंवा मुलीच्या डोळ्यामध्ये बघा, त्या डोळ्यांनी ते काय टिपलंय. एक गोष्ट एकदाच नाही होणार आहे, पण हळूहळू गोष्टी बदलल्या की खरंच सुंदर अनुभव येतात. आणि या 2 गोष्टींचा प्रभाव आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमाने, आता बघा सोशल मीडियामधून तुम्ही बघाल ना, तर आता हे रील्स छोटे खूप व्हायरल होतात यांचे पण, तर ते रील्स बघून पण बराच फरक पडतो. मग जे चांगलं घ्यायचंय ते आपण घेऊ शकतो, जे रील्स आपल्या अल्गोरिदम मध्ये आले पाहिजेत. आणि ते येण्यासाठी तुम्ही काहीतरी थोडंफार का होईना पण ते बघितलं पाहिजे. बरोबर, तर ते होऊ शकतं. सोशल मीडियाला आयुष्यातून थोडंसं बाजूला ठेवता आलं, म्हणजे मी सांगू का, 25% वापर आणि 75% जर सोशल मीडिया बाजूला ठेवला, आयुष्य फार सुंदर आहे. आता तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीचे तोटे सांगितलेत, तसं जॉईंट फॅमिलीतही काही ना काही कुरबुरी आपल्याला बघायला मिळतात. मे बी 2 जावांच्यात असतील किंवा सासू सुनांच्यात असतील किंवा सासू 2 सुनांमधले कंपॅरिझन करते त्यामुळे असेल. तर असं काही एक उदाहरण आहे किंवा असा काही तुमचा अनुभव आहे का? बघा, मी जॉईंट फॅमिलीमधले 2 गोष्टी तुम्हाला नक्की सांगते की जॉईंट फॅमिलीमध्ये तुम्ही जे म्हणालात ते अर्थात होतं आणि पुढेही होणारच. कारण बघा, आपल्याकडे एक म्हण आहे, जिथे 4 भांडी येतात तिथे आवाज हा होणारच आहे.
प्रयत्न आहे कोणत्या भांड्याने सांभाळायचं, है ना. जसं तुम्ही म्हणाला सासू, जॉईंट फॅमिलीमध्ये सासू सासऱ्यांचा रोल फार मोठा असतो. कारण काय असतं, होल्डिंग पॉवर असते तिथे. म्हणजे दोन सुनामध्ये कितीही प्रॉब्लेम झाला तर त्यांना माहितीये की सासू समोर आपल्याला थोडं तरी शांत राहायचंय. भले तो रिस्पेक्ट असेल किंवा आदरयुक्त रिस्पेक्ट असेल किंवा त्रासयुक्त असेल, कसंही असेल, पण थांबलं जातं. इथे ना मगाशी मी म्हटलं तसं की 2 चहाचे प्याले फार मोठा रोल प्ले करतात. सासूने दोघींनाही बसवावं आणि सांगावं की ही जॉईंट फॅमिलीच्या आपल्याकडे ही प्रथा आहे आणि ही प्रथा करणं मला अपेक्षित आहे. तुम्हाला चांगलं वाटत असेल तर नक्की करा, पण करायची असेल तर प्रेमाने करा, दोघींनी एकत्र येऊन करा. कारण मग इथे काय होतं, दोघींना एकत्र समजवल्याने भांडणं वाद कमी व्हायचे चान्सेस वाढतात. आणि मी मगाशी म्हटलं तसं दोघींना एकत्र कोपच्यात घेऊन मग बोलून वेगवेगळा सेटल करू शकतो सोप्या भाषेत. पण इथे काय होतं की बऱ्याचदा आहे ना एक न्यूनगंड असा तयार होतो की 2 जावा किंवा 2 किंवा 3 जे काय असतील ते, आणि मग ते भावांमध्ये ना मग ते कुरबुरी व्हायला लागतात. की मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही कुठलंही उदाहरण बघा की आईने म्हणजे सासूबाईने आईने तिला हे दिलं, मला हे दिलं नाही, त्याला हे दिलं, हेच फेवरेटिझम हेच असतं ना. इथे सोपा मंत्र काय माहितीये, स्वामी जसं नेहमी म्हणतात की तुला जे मिळणार आहे मी तेवढंच तुला देणार आहे. आणि जर असं गृहीत धरू की त्या फॅमिलीमध्ये सगळे स्वामी भक्त, असं गृहीत धरू कोणी ना कोणी कोणाचं तरी काहीतरी करत असतं, मग हा जर एक थॉट आणला की कदाचित स्वामींनी माझ्या आयुष्यात एवढंच मला ठेवलं असेल, माझ्या नशिबात हेच असेल, तर आय एम हॅपी. मी म्हटलं तसं जेव्हा कम्पॅरिझन सुरू होतं ना तेव्हा आयुष्यामध्ये भांडणं आणि वाद व्हायला लागतात. मग ही वाद, आता जॉईंट फॅमिलीचा सगळ्यात मोठा फायदा, मला जर माझ्या मुलांमध्ये एकोपा म्हणजे फॅमिलीला धरून राहणं, भावंडांमधलं प्रेम, त्यांचा ऍडजस्टमेंटची सवय ही जर शिकवायची असेल तर सासू सुना आणि जावा म्हणून ऍडजस्ट करायला लागणार. कारण मुलं तुम्हाला बघूनच शिकतात. तुम्ही कितीही काही करा, तुम्ही जर सासू सासऱ्यांशी, आई बाबांशी किंवा मोठ्यांशी जर तुसडेपणाने किंवा वाईट वृत्तीने, वाईट विचाराने वागत असाल, तुमची मुलं तुम्हाला 100% कॉपी करत असतात. त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही ते डिलिव्हर करत असता. पण याच्यामध्ये यांना सोल्युशन एक आहे की बसून मुद्दे सोडवायचा प्रयत्न करा. मी जॉईंट फॅमिलीचं एक उदाहरण देते. माझ्याकडे केस आली होती, प्रॉपर्टीशी रिलेटेड होती. फेवरेटिझमच झालं होतं की आईने मोठ्या मुलाला कमी दिलं कारण तो सेटल आहे, आणि छोट्याला तिला जास्त द्यायचं होतं कारण त्याच्याकडे काहीच नाहीये. आता कुंडली मला हे सांगत होती की जर हे झालं तर फ्युचरमध्ये ज्याच्याकडे ती प्रॉपर्टी जाणार आहे त्याच्या मुलाच्या कुंडलीमध्ये मंगळाचे दोष यायचे चान्सेस आहेत. असंच होतं, हा अनुभव आहे. जे माझ्याकडे आले होते त्यांना मी विचारलं की तुम्हाला तुमच्या मुलांचं आयुष्य कसं हवंय. त्यांनी दुसऱ्यावर डिपेंड असलेल्या वस्तू सहज घ्याव्यात असं की त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर घ्यावं. ते म्हणाले नाही, काही झालं तरी स्वकर्तृत्वावर. तर म्हटलं तुमच्या भावाच्या प्रॉपर्टीवर स्वाहा करा, पाणी सोडा, किती फरक पडणार आहे. तर म्हणाले 50-1 लाखाचा लॉस होईल. म्हटलं तुम्हाला काय वाटतं तुमची मुलं कधीपर्यंत हे कव्हर करू शकतील. अहो माझा मुलगा आता एक 4-5 वर्षात सेटल होतोय आणि त्याचं पॅकेजच काहीतरी 12-1 लाखाचं असेल, म्हणजे 5 वर्ष ना, 12-5 60, तुमचे 60 लाख आले. असं समजा की तुमच्या मुलाला 5 वर्ष उशिरा नोकरी लागली, सोपं होईल की नाही. पण तुम्ही तुमच्या मुलाच्या कुंडलीतला जर तुम्हाला वाटतंय की मी मंगळ किंवा कुठला ग्रह खराब करू नये, आता प्रॉपर्टीचा विषय होता म्हणून मंगळ सांगितलं, तर तुम्ही सहज आणि अगदी मनापासून द्या की जेणेकरून त्यांच्याकडे जरी गेली ना तरी तुमचे रक्ताचे भाऊ आहेत, ते तुमच्या पाठीला पाठ लावून आले, त्यांनाही त्रास नको व्हायला. कारण तुमची परिस्थिती बघता खरंच तुम्हाला कसलीच कमी नाही. बरोबर, तुम्हाला विश्वास नाही बसणार, हे म्हणजे खोटंही वाटेल, पण खरंच त्या जातकाने अगदी मनापासून पाणी सोडलं आणि सांगितलं की ठीक आहे तुला ठेव, मला काही हरकत नाही. आईला सांगितलं की तुझी इच्छा आहे ना, मी करतो. हे सगळं झालं. अवघ्या 6 महिन्यात छोटा भाऊ परत येऊन त्याने स्वतः 50-50 वाटणी करून सगळे हिशोब क्लिअर केले होते. म्हणजे तुम्ही तुमची एक स्टेप चांगली घेतलीत ना तर स्वामी तुमच्या मागे बसले, ते तुम्हाला परत आणून देणार आहेत. फक्त कुठे ऍडजस्टमेंट करायचं किंवा किती करायचं, आणि त्या वस्तूपेक्षा माझे रिलेशन्सचे महत्व काय हे जर समजू शकलो जॉईंट फॅमिलीमध्ये ना, खूप सुंदर होतं. मी बघितलेत एका माडावरून भांडणं झालेली आहेत आणि रिलेशन संपलेले आहेत. एक झाड,
त्या झाडाला तुमच्या असण्या नसण्याचा काडी कवड्याचा फरक पडत नाही, पण हम्म. तुम्हाला पडतो. याचा अर्थ त्या झाडाचा आणि तुमचं गतशन्मीचा संबंध आहेत हे नक्की. पण मग ते जर तुम्हाला अशा काही आपल्या शास्त्रांचा किंवा गोष्टींचा उपयोग करून घेऊन जर ती नाती सुधरत असतील तर नक्की करायला पाहिजे. असं नाही मी म्हणणार की जॉईंट फॅमिलीमध्ये त्रास नाही होत, अर्थात होतो, पण तो त्रास म्हणून बघायचा का? तर तुमच्या डोळ्यासमोर तुमची मुलं आणि त्यांचे संस्कार आणा, सोपं होऊन जातं, तो त्रास राहत नाही. तर या प्रकारे जर आपण ते हाताळलं ना तर सोपं होईल पुढच्या आयुष्यात ते हँडल करणं. आणि जॉईंट फॅमिलीचे सगळ्यात महत्वाचे फायदे माहितीये का काय? हे माझं मत आहे की जेव्हा सण किंवा मी म्हटलं तसं आपल्या 12 महिने सण असतात, त्या सणाला एकत्रित येऊन तुम्ही तो आनंद उपभोगता. रक्षाबंधन आहे, भाऊबीज आहे, तुम्ही बघा एका एका फॅमिलीमध्ये 30-40 जण असतात. 2 BHK मध्ये मी बघितलेत. आणि तो जो आनंद असतो, ती जी मजा असते, ते प्रेम, ते खाणं घेणं, तो आनंद न्यूक्लिअर मध्ये नाही मिळत. आणि त्या आनंदामध्ये मुलांना आपण आपसूक समजवतो की आपण एक समाजाचा भाग आहोत आणि आपल्याला समाजाबरोबर असं छान नांदायचंय. आणि हे नांदायचं कसं? म्हणजे अगेन पुन्हा एक विषयाला, माझी आई असं म्हणते की आई कशी नांदते त्याच्यावर मुलगी कशी नांदणार आहे हे ठरतं. आणि तुम्ही बघाल आपल्याकडे पूर्वी ही म्हण पण होती. म्हणजे काय की मी माझ्या आईला नांदताना बघितलंय, मी ते कॅरी केलंय आणि ते मी पुढे कदाचित माझ्या मुलीला पण मी तेच देईन किंवा माझ्या मुलांना किंवा माझ्या पुढच्या येणाऱ्या पिढींना तेच देईन. मग हे देता आलं ना सोपं तर खूप सोपं होतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे गोष्टी कोणत्या धरायच्या आणि सोडायच्या हे समजलं की गोष्टी सोप्या होतील. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात आणि एवढ्या धक्काधक्कीच्या कॉम्पिटिटिव्ह जीवनात लग्न टिकवण्यासाठी कोणती आव्हानं सगळ्यात जास्त आहेत? मला असं वाटतं पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे सरेंडर. तुम्हाला त्या व्यक्तीप्रती सरेंडर होता आलं की सगळं सोपं होतं. मी मगाशी म्हटलं ना, इगो उंबऱ्याच्या बाहेर ठेवायचं. आतमध्ये आल्यावर हा माझा नवरा आहे, म्हणजे बाबू सोनू जे काय असेल तुमचं ते. आणि तिथे इगो नाही, तिथे काळजी, तिथे प्रेम, तिथे तो रिस्पेक्ट. भांडणं व्हायलाच पाहिजे, कारण भांडणं नाही झाली ना तर व्यक्तीची व्हॅल्यू कळत नाही असं मला कळतं. म्हणजे भांडणं 100% व्हायला पाहिजेत, पण भांडणं झाली की सुरुवातीलाच दोघांनी ठरवून ठेवायचं की मी 2 वेळा आलो की तू 2 वेळा मनवायचं मला. सोपं होतं. मग तिलाही माहित असतं की नाही आता 2 वेळा मागच्या वेळेस ह्याचे इन्सिडेंट झालेत, नाव माय टर्न, सो आय हॅव टू डू. सोपं होतं ना. मग बऱ्याचदा असं होतं की मीच यायचं का मागे सारखं सारखं, मग पुन्हा इगोच उभा येतो ना. त्याच्यामुळे टर्म्स कंडिशन क्लिअर असतील. आपण एखादं अरेंजमेंट करतो किंवा काही प्रोडक्ट घेतो, टर्म्स कंडिशन वाचतो की नाही. आयुष्याला पण ह्या टर्म्स कंडिशन लावल्या ना की नातं खूप सोपं होतं. आणि कोणी काय केलंय हेही घराच्या बाहेर ठेवलं की नातं सोपं होतं. कारण 99% तुम्ही बघाल तर आजच्या युगामध्ये प्रत्येक कपलच्या आयुष्यात भांडणं ही कंपॅरिझन मिळतं. बाहेरचं कॉम्पिटिशन घरात येतं. बाहेरचं कॉम्पिटिशन कृष्ण नीतीने बाहेर हँडल करायचं, घरात आल्यावर. आणि हे सोपं जातं जर तुम्ही त्या व्यक्तीप्रती सरेंडर असाल की नाही जसं आहे माझं आहे, मग हे सोपं होतं हँडल करायला. याच्यापेक्षा जास्त आयुष्याला काही लागत नाही असं मला वाटतं. कारण बघा तुमच्या आमच्या मागची पिढी बघाल किंवा आहे ते सगळ्या चाळीतून वर आलेत, पण आज 2 BHK पण पुरत नाहीच आहे ना. 160 मध्ये पण 10 लोक राहिली आहेत. म्हणजे इफ यू सरेंडर तुम्ही 160 मध्ये पण राहू शकता. आणि नाहीच ऍडजस्ट करायचंय तर 4 BHK पुरणार नाहीये तुम्हाला. आणि हे यामधला दोघांमधला जर दुवा किंवा कॉम्बिनेशन तुम्हाला साधता आलं ना तर आयुष्यामध्ये प्रॉब्लेमच नाहीये. फक्त उंबरठा आणि बाकीची दुनिया बाहेर ठेवली की सोपं जातं. म्हणजे माझं असं म्हणणं आहे नेहमी की खिडकीतून बाहेरचं जग बघावं, पण जगाची लय खिडकीच्या आत येऊ देऊ नये, तर संबंध खूप सुंदर राहतात असं मला वाटतं. पण खिडकी आणि उंबरठा याच्याबद्दल बोलतोय, तुम्ही काउन्सिलिंग बरोबरच ऍस्ट्रो वास्तू कन्सल्टंटही आहात. तर लग्न, नातं आणि आपली वास्तू ह्याचं एकमेकांशी कसं कनेक्शन आहे? 100% संबंध आहे. म्हणजे माझ्या 20 वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्ही तीच वास्तू घेता जी तुमच्या कुंडलीने अधोरेखित केलेली आहे.
आणि तुम्हाला तेव्हाच बुद्धी होते वास्तू कन्सल्टंटला बोलवायची, जेव्हा तुमची घेऊन झालेली आहे, भोगून झालेली आहेत, आता नवीन घ्यायची आहे आणि तुमची ग्रहदशा चांगल्या ग्रहाची आली आहे किंवा तुम्हाला लाभणाऱ्या ग्रहाची आली आहे, तर तुम्हाला ती बुद्धी होते. म्हणजे मी किंवा माझ्या सदृश कोणीतरी, आणि मग तुमच्या आयुष्यात त्या चांगल्या गोष्टी ऍड व्हायला लागतात. 100% होते. त्याच्यात मी तुम्हाला एक सांगते, नॉर्मली हा भाग असा आहे की साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय कोणचा बेडरूम असेल तर फॅमिली म्हणजे कपल्सने, आणि त्यातल्या त्यात नवीन लग्न झालेल्या कपल्सने तर वापरूच नाही. बेडरूमच्या आत गेल्यावर फक्त तलवारी निघतात. हा अनुभव आहे. नॉर्मली असं म्हणतात की बेडरूमच्या आतमध्ये गेल्यावर तुमच्या मनाची दारं उघडली पाहिजे. तिथे तलवारी निघावल्यावर, कारण तिथे ती इगोच मंगळाची जागा आहे, इगोची जागा आहे. भले तिथे शुक्र असेल तरी तो शुक्र त्याच्यासाठी कामाचा नाहीये, तो शुक्र यंग जनरेशनसाठी कामाचा आहे. म्हणजे 15-20 वर्षाचे, 20-25ची मुलं त्यांना तिथे बसवा, बॅचलर्स असतील. एक्झॅक्टली. मग तुम्हाला हे जेव्हा साधता येतं ना, तेव्हा वास्तू खूप चांगले परिणाम करते. आता तुम्ही प्रश्न विचारलात ना, याचाच अजून एक मी तुम्हाला संदर्भ देते की कुंडली बदलण्याचे अधिकार आपल्याला आहेत का? नाही. पण घर बदलण्याचा अधिकार स्वामींनी दिलेत. कुंडली हे तुमच्या आयुष्याचं 70% प्रगती पुस्तक आहे, दॅट यू कांट चेंज. पण आपल्याला खाली पाठवताना स्वामींनी 30% देऊन पाठवलंय की बाबा हे 30% घे, खाली जा, तुला काय गोंधळ घालायचा तो घाल. चांगला घातलास तर यू विल बी ब्लेस, नाही घातला तर जो चल रहा है वो चलेगा. आता ह्या 30% मध्ये ना, त्या कुंडलीच्या 70% पैकी या 30% मध्ये जर तुम्ही वास्तुसदृश्य किंवा जसं इतर शास्त्र आहेत, न्यूमरोलॉजी. आता मी न्यूमरोलॉजी मुद्दाम का सांगते माहितीये, तुम्ही आजकालची नावं बघा बरं. म्हणजे काही नावं तर मी इथे घेऊ पण नाही शकत आहे पॉडकास्टवर. का घेतलेत? कारण आमच्या दोघांच्या नावाचं 3-3 अक्षरं जोडली आहेत. अरे पण त्याचं मिनिंग काय होतं, त्याची ऊर्जा, त्याचे व्हायरल रील्स पण आपण इंस्टाग्रामवर बघतो. एक्झॅक्टली. कारण याचं आहे, पूर्वी बघा विष्णू सहस्त्रनाम आहे, म्हणजे विष्णूंनी 1000 नावं दिली आहेत, ललिता देवीने 1000 नावं दिली आहेत, तुम्हाला अजून कमी दत्तगुरूंची 1000 नावं आहेत, स्वामींची 1000, तुम्ही कुठलेही देवत्व उचलून घ्या, शिवांची, सगळ्यांची 1000 नामावली दिलेली आहेत. का केली असतील? त्यांना माहिती होतं कलियुगातले लोक जर समजा त्यांनी डोकं लावायच्या आधी त्यांच्याकडे थोडंफार तरी काहीतरी पाहिजे. बघा ना तुम्ही, सुरेश, महेश, ही जी सगळी नावं होती, कोणाची नावं आहेत? विष्णूंची नावं आहेत. अनावधानाने का होईना, पण मी सुरेश म्हणते तर माझ्या तोंडून देवाचं नाव निघतंय, हे ना. मग या नावांचं आपण कसं होतं, मी मगाशी म्हटलं, आपण इंग्लिश शब्द वापरले की जरा स्टँडर्ड वाढतं की नाही, आपलं छान वाटतं आपल्याला, है ना. अदरवाईज आपण म्हणतो की अरे काय सुरेश, है ना. आता मी नावं नाही घेत कारण कोणीतरी दुखावलं जाऊ शकतं, पण अशी नावं आहेत की त्याच्यात इतकं यान लावलंय की कळत नाही त्या मुलाला ती, कारण काय होतं, त्याने त्या मुलाची एनर्जी लिटरली अशी ड्रॅग होते, मी बघितलंय. मग आता ते समजा 12-15 वर्षाचं मूल असेल तर नाव चेंज करणं नेक्स्ट इम्पॉसिबल. पण मी नक्की सांगते, 4-5 वर्षाचं मूल आहे, तुम्हाला वाटतंय की आपलं काहीतरी चुकलंय, तर अखंड नाव बदला, गरजेचं आहे. ते पुढे आयुष्यात जाऊन त्यांना खूप ऍड व्हॅल्यू करणार आहे. मग अशा वेळेस या सगळ्या शास्त्रांचा थोडा भाग घेतला आणि आपल्या आयुष्यात स्वामींनी जे 30% दिले आणि त्याचे जर 50 झाले तर फाईट करायला सोपं होईल की नाही. बरोबर. हा फायदा होतो. आणि मी 30% नेहमी असं, म्हणजे मी नेहमीच म्हणते असं की तुम्ही बघा, तुमच्या शरीरात 70% पाणी आहे, जगात 70%, एक ऍव्हरेज बद्दल आपण बोलू. जर एक सूर्य, एक चंद्र जगातल्या 70% पाण्यावर परिणाम करतो, तुमच्या शरीरावर पण करतो, तसंच या 30% एनर्जीवर पण काम करतो. तुम्हाला त्या 30%ची एनर्जीचं सोनं करून कशी वाढवायची याच्यावर काम केलं की आयुष्य सुखावं होतं. आणि त्यामध्ये या सगळ्या शास्त्रांचा थोडा भाग आपण आपल्या आयुष्याच्या चांगल्या गतीसाठी ऍड व्हॅल्यू केला तर नक्कीच फायदा होऊ शकतो. एक उदाहरण म्हणून, किंवा मी असं म्हणेन की एखादी गाडी घेतली की एक्स शोरूम प्राइस नंतर गाडीमध्ये आपण इंटिरियर करतो की नाही, है ना. कंपल्सरी असतं का? नसतं. पण ऍड व्हॅल्यू करतं की नाही. घर घेतलं, 4 भिंती, 1 दरवाजा, तेवढंच मिळतं. कधीतरी मिळालं तर मॉड्युलर किचन मिळतो, पण म्हणून आपण इंटिरियर करत नाही का? करतो की. का करतो? फील गुड, मला छान वाटावं, मी घरात वावरताना छान वाटावं म्हणून करतो.
30% विल बी दॅट की हे तुम्ही बाकीच्या गोष्टी ऍड व्हॅल्यू केल्यात की तुम्हाला फील गुड छान होतं. मी तुम्हाला सांगू, एवढा अनुभव नक्की येतो की काहीतरी बदलतंय आणि ती काहीतरी बदलणारी जी ऊर्जा आहे जी तुम्हा आम्हाला दिसत नाही पण ती प्रत्यक्षात तिचं काम करत असते. बरोबर. त्याच्यामुळे वास्तू म्हणा किंवा डाउजिंग शास्त्र आहे किंवा ह्या वेगवेगळे शास्त्र आहेत, या सगळ्या शास्त्रांचा मनुष्याच्या आयुष्यावर, व्यक्तिमत्वावर, विचारांवर परिणाम होतो. मी तुम्हाला जनजीचं सांगू का, तर हा एक खूप सुंदर श्लोक आहे. 42वा श्लोक आहे विष्णू सहस्रनामामधला. व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानम. याच्यामध्ये या श्लोकाचं जर बघाल तर व्यवसायो हा एक शब्द आहे ना, व्यवसायो. म्हणजे मला नेहमी प्रश्न पडायचा की विष्णू सहस्रनाम 5,500 वर्षांपूर्वी झालं, व्यवसाय आपण आज म्हणतो की नाही, हा शब्द तिथे कसा आणि का? बरं, व्यवसायो या एकाच शब्दावर मी थांबते. या शब्दाचा विष्णू महाराजांशी काय संबंध आहे? पण याचं उत्तर जेव्हा एक म्हणतो ना आपण रिसर्च करतो किंवा विचार करतो तेव्हा बघतो की आजची पिढी प्रत्येक गोष्टीला कॅल्क्युलेशन्सने बांधते. व्यवसाय हा कॅल्क्युलेशन्सच असतो. बरोबर. आणि तुम्हाला जर ते कॅल्क्युलेशन्स बांधायचे नसतील आयुष्यात संबंधासाठी, तर तुम्हाला गरज आहे महेश्वासो मही भरता श्रीनिवास सतांगती अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपती. तुमच्या आयुष्यात आनंद, सूर आणि आनंद एकत्रित पाहिजे असतील तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा छोटा 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 आविर्भाव तुमच्या आयुष्यात घेतला तर तुम्हाला सोपं जातं आयुष्य. त्याच्यामुळे शास्त्र म्हणजे शस्त्र इति शास्त्र, म्हणजे एक गोष्ट पुन्हा 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 तशीच केली की त्याचं उत्तर जर सेम येत असेल त्याला आपण शास्त्र म्हणतो. मग कुठलंही शास्त्र, युद्ध कला शास्त्र आहे किंवा सगळी शास्त्र आहे, तसंच हेही एक शास्त्र आहेत किंवा ही शास्त्र आहेत. मग ही किती किती वापरायची आयुष्यात ते आपलं आपण ठरवलं की या गोष्टींचा परिणाम तुमच्या नात्यांवर, तुमच्या संबंधांवर, तुमच्या फायनान्सवर प्रचंड बघायला मिळतो. ताई, तुम्ही तुमच्या अनेक काउन्सिलिंग सेशन्सची उदाहरणं दिलीत की तुम्ही तिकडे रामायण, महाभारत यांचा उल्लेख करून काउन्सिलिंग करून लोकांना समजवलंय किंवा कुंडलीचा वापर करून. तर असं काही तुमच्या समोर कधी उदाहरणं आलेत का की ज्यांचा ना कुंडलीवर विश्वास आहे ना देवांवर विश्वास आहे, आपण त्यांना नास्तिक आहेत असं म्हणू, आणि ते प्रॉब्लेम्स घेऊन आलेत, तर तुम्ही त्यांना कसं समजावता? देते, हे उदाहरणासहित स्पष्टीकरण देते. नास्तिक म्हणजे काय की माझा देवावर किंवा देवसदृश कुठल्याही गोष्टीवर विश्वास नाही, शक्तीवर विश्वास नाही. बरोबर. आता मी तुम्हाला एक प्रश्न करते, म्हणजे नास्तिक माझ्याकडे कोणी आले की मी त्यांनाही प्रश्न करते, म्हणून तुम्हाला करते. आपल्याला जे कोण नास्तिक बघणार असतील फ्युचरमध्ये त्यांच्यासाठी पण आहे. तुम्ही श्वास घेता, दाखवा बरं, दाखवा. नाही दाखवू शकत ना, पण तुम्ही दाखवू शकत नाही ह्याचा अर्थ त्या हवेचं अस्तित्व नाहीये का? आहे. तुम्ही श्वास घेताय कारण तिच्यामुळेच तुमचं अस्तित्व आहे. ज्या क्षणी आपला श्वास थांबतो त्यानंतर फक्त आपण एक मृत शरीर किंवा बॉडी बनतो. बरोबर. पण त्याच हवेने जेव्हा एक छान मंद झुळूक येते, यू फील बेटर, है ना. तुम्ही जेव्हा बाहेर किंवा डोंगर दऱ्यात फिरायला जाता तिथली जी ऊर्जा, ती जी हवेची अनुभूती असते ती वेगळी असते. पण दुर्दैवाने ती बघू नाही शकत. म्हणजे नाहीये का? तर ती आहे. जी गोष्ट अस्तित्वात नाही म्हणजे ती नाही हे मानणं म्हणजेच नास्तिकपण. हा झाला एक पहिला भाग. दुसरा की काय होतं, नास्तिक व्यक्तींना हे समजणं फार गरजेचं असतं की मी हे का आलोय इथे, मला देव नकोय, मला उपाय नकोय, काही नकोय. ओके. मग काय होतं ना, मग मी त्यांचेच विचार त्यांनाच फक्त परावर्तित करायला लावते. तर समजा माझ्याकडे केस आली होती की त्यांनी मला बसल्या क्षणी सांगितलं की मॅडम मी फक्त हिने सांगितलं म्हणून आलोय. म्हटलं ओके, मी काय हे सगळं मानत नाही. आय सेड ओके, दॅट्स ओके, बी रिलॅक्स. म्हटलं ठीक आहे, तुम्ही हिला तर मानता ना? तर म्हणाले हा, म्हणूनच आलोय, पण तुम्ही मला देवाचं काही देऊ नका, मी काय देवाचं वगैरे काही करणार नाही. म्हटलं ओके, नका करू. मग त्यांना विचारलं तुम्ही काय करता?
तिचं नाव मनाली होतं, म्हणजे हम्म. त्यांच्या आहोंचं नाव मनाली होतं. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मी तुम्हाला सांगितलं की मनाली हे नाव घ्यायचंय तुम्हाला, दिवसभर फक्त मनाली मनाली म्हणायचं, की मनाली हे दे, मनाली ते दे, मनाली, किंवा म्हणाली तू अशी, म्हणाली तू तशी वगैरे. तेव्हा हो म्हणाल, ते मी करेन. आता इथे काय केलं माहित आहे का, तुम्हाला एक उदाहरण देते. वाल्याचा वाल्मिकी आहे ना, वाल्या इज अ नास्तिक. हम्म. वाल्याचा वाल्मिकी होतो कधी होतो, जेव्हा वाल्याला राम म्हणता येत नव्हतं. नारद मुनींनी जेव्हा सांगितलं हम्म. तेव्हा त्याला प्रश्न पडला की अरे मला राम म्हणता येत नाही. मग नारद मुनींनी विचारलं की तुला काय म्हणता येतं. ते म्हणाले मी मरा मरा, मी आतापर्यंत लोकांना मारलंच आहे, तर मी फक्त मरा मरा म्हणू शकतो. ते म्हणाले बघ मग तो मरा 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 करता 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 तो राम 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 कधी झाला, हम्म. तोपर्यंत ते वाल्मिकी झाले होते. बरोबर. मग अशा नास्तिक व्यक्तींना त्याच्याशी संबंधित आजूबाजूच्या गोष्टींवर ज्याच्यावर त्याचं प्रेम जास्त आहे हम्म. त्या गोष्टींशी कनेक्ट केलं की आल्हाद होतो, अगदी सहज होतं. हम्म. त्यांचं एकच होतं की तिचं असं म्हणणं होतं की हा कुठल्याच गोष्टीला काहीच, म्हणजे पूजेला पण हे म्हणत नाही पूजा, तो पूजा करायची नाही म्हणून माझ्याकडे आले होते. हम्म. तर मी म्हटलं ठीक आहे, उद्या हिला एखादी छान साडी मिळाली नेसायची, तिला आवडते, तुम्ही घेऊन देणार की नाही देणार. असं कसं, तिला आवडते मी देणार. म्हटलं तिला पूजा करायला आवडते हम्म. आणि तिची इच्छा आहे की तुम्ही करावी. तुम्ही नका मानू, देवाला काही फरक पडत नाही. आपण शोकेसमध्ये कपाट आवरतो की नाही, हम्म. आवरतो ना, तिच्यासाठी आवडतं ना. मदत, बाकीची मदत करता, फक्त तुम्ही पूजा नाही करत. हो म्हणाले. देवघर आवरायचे म्हणून पूजा करा, सोपं आहे. हम्म. मी कुठे म्हणते तुम्ही मंत्र म्हणत करा, अजिबात नका करू. हम्म. होतं आणि मानवामध्ये परिवर्तन होतं. बघा, नास्तिक असणं आणि आस्तिक असणं हा तर भेदभाव मला मान्यच नाही मुळात, हम्म. की नास्तिक पण आस्तिक असतो, कारण त्याचा कुठल्या तरी का विश्वास नाहीये, हा पण एक आस्तिकपणाचा भाग आहे. बरोबर. पण तिथे हे होतं की देवपूजा किंवा देव मानल्याने म्हणूनच तुम्ही आस्तिक होता असं नाहीये. हम्म. बघा, ती एक अनुभूती आहे. देवपूजा करण्याने तुम्ही स्थिर तत्वाला, तुमच्या पंचतत्वापैकी शरीरातल्या एका स्थिर तत्वाला जागृत करत असता. हम्म. तिथे बघा, तुम्ही पुन्हा पंचेंद्रियच ऍक्टिव्हेट करतो. गंध, हम्म. फुलं, हो. सुवासिक, पाणी, जल, दिवा, अग्नी, अग्नी. आणि या सगळ्यांना धरून तुम्ही स्थिर तत्व धरलंय, आकाश तत्व तिथेच आहे. हम्म. म्हणजे तुम्ही पंचतत्वांना अलाइन करायचंय, पण दिवसभरासाठी तुम्हाला ऊर्जा पाहिजे, तर तुम्हाला काहीतरी इन्स्ट्रुमेंट पाहिजे ना. देर शुड बी सम इन्स्ट्रुमेंट, बरोबर. है ना. आज आपण इथे बोलतोय, ती लाईट तुम्हाला बघते, मला बघते, कॅमेरेज आहेत, इन्स्ट्रुमेंट आहे जे आपल्याला विचार आपले होल्ड करतायत. बरोबर. मग ती होल्ड करणारी, तुमचे विचार, तुमच्या शरीरातून निघणारी ऊर्जा होल्ड करणारी व्यक्ती आहे, म्हणून ती आहे. ती व्यक्ती खरंच पूजा कपाट आवरायचं त्यासारखी करते, पण इतकी सुंदर करते की ती सांगते की मी जेवढी सुंदर सजवत नव्हती तेवढा सुंदर तो देव सजवतो. त्याच्यामुळे असं नाहीये. पण अशा वेळेस मग त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींचा संदर्भ देऊन खूप सुंदर प्रकारे हँडल करता येतं. आणि अर्थात भाव तिथे देव, तो भाव आपसुक जागृत व्हायचं काम होतं. अर्थात परत कधी योग आला तर त्या आस्तिक नास्तिक व्यक्तींचा मी कधीतरी अनुभव आला तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. नक्कीच, नक्कीच. पण मला हा 2000% विश्वास आहे, माझ्यावर नाही, त्या देवतेवर, त्या ऊर्जेवर, की एखादी कृती जेव्हा तुम्ही पुन्हा 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 करता. हम्म. सोपं, एखादं गाणं तुम्हाला आवडत नाही, समजा मला आवडतंय, दिवसभर लावलं, 24 तास तेच गाणं, तुम्हाला ऑप्शन नाहीये, म्हणजे आता मला बेअर करायचं म्हणून तुम्ही ऐकताय असं गृहीत धरा. काय होईल, एका पॉइंट नंतर तेच गाणं तुम्ही गुणगुणायला लागाल, हो. सहज इथे स्टोअर होणार ते. हो. तसंच हे होतं. आणि या सगळ्या ऊर्जा आपल्याला मग या प्रवाहात घेऊन येतात. आणि नास्तिक असणं ही पण एक चांगली खूण आहे. कमीत कमी समोरचा माणूस प्रांजळपणे हे कबूल करतोय की मी हे मानत नाही. आणि मी जसं म्हटलं, प्रश्न विचारायला पाहिजेत. नास्तिकाने प्रश्न विचारला की मी उत्तर द्यायला तयार आहे, कारण प्रश्न विचारा. कारण तुम्हाला प्रश्न पडले की खरी ऊर्जेची सुरुवात होते. आणि प्रश्न पडले की उत्तरांची दिशा जेव्हा तुम्ही शोधायला लागता, ती ऊर्जाच आहे ना एक प्रकारची. मग ती तुम्हाला उत्तरांपर्यंत घेऊन गेली की मग तुम्हाला जे उत्तर मिळाल्यानंतर जे समाधान किंवा जी ऊर्जा, आनंदाची अनुभूती होते, ते पण आस्तिक किंवा नास्तिक असण्याचं एक प्रमाणच आहे. सो अशा प्रकारे मी हँडल करू शकते किंवा करते. जाता जाता आपल्या प्रेक्षकांसाठी काय कानमंत्र द्याल सुखी संसाराचा आणि नातेसंबंध टिकवण्याचा? नातेसंबंध टिकवण्यासाठी कानमंत्र हा असेल,
तुम्ही कितीही भांडला असेल, तुम्हाला कितीही वाईट वाटत असेल समोरच्या व्यक्तीबरोबर, प्लीज शेअर 1 कप ऑफ टी विथ देम. सांगा त्यांना की आपण एक चहाचा पेला घेऊन बसू किंवा चहाचा कप घेऊन बसू. तिथे फक्त मला काय वाटलं ते सांगायचंय, समोरच्याने मला काय वाटलंय ते सांगायचंय. दोघांनी 10 मिनिटासाठी डोळे बंद करायचे, कोणी असतील, आई बाबा काका काकू जे कोण असेल, 10 मिनिटासाठी डोळे बंद करा आणि अनालिसिस करा की अरे समोरच्याला हे वाटलंय पण मला तर असं म्हणायचंच नव्हतं. ही अनुभूती तुम्हाला येतेच. कारण बऱ्याचदा नात्यांचा पहिला ब्रेकडाऊन कन्फ्युजन्स आणि मला हे म्हणायचं नव्हतं पण समोरच्याने तसंच घेतलं म्हणून सुरू होतो. पण हे आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत समोरचा ते मत व्यक्त करत नाही. त्याच्यामुळे 1 कप चहामध्ये तुमचं सोल्युशन निघू शकतं. इव्हन ही खरंच सवय लावा, सगळ्यांनी लावावी की बाबा ठीक आहे आपण चहा घ्यायला बसूया आणि डिस्कस करूया, पण हे डिस्कशन एकांतात करा. आणि नात्याला चांगलं करायचं असेल तर माझं असं सजेशन असेल की तुम्हाला त्या व्यक्तीची स्तुती 4 लोकात जितकी जास्त करता येईल, तुम्हाला सवय नसेल तर इनिशियली ती खोटी खोटी वाटेल, वाटू देत, काही हरकत नाही, काही फरक पडत नाही. पण एकदा का ती सवय झाली ना की ती तू खरंच आतून येईल आणि एकदा ती पोटापासून आतून आली ना की ती समोरच्याला कळते. बघा तुमची कोण खोटी स्तुती करतंय आणि खरी करतंय हे तुम्हाला कळतं की नाही? नक्कीच. ते सोपं असतं. फक्त तो भाव तुमच्यामध्ये जागृत करायचा असेल तर ते सोपं जातं. त्याच्यामुळे नातं टिकवायचं असेल तर एकांतात भांडा आणि स्तुती 4 चौघात करा. बघा तुमचं नातं किती उमलायला लागेल. आणि कुठलंही नातं असू देत, मग ते आई बाबा असू देत किंवा नवरा बायको असू देत, मुलं असू देत. इव्हन मुलांच्या बाबतीत मी स्पेशली हे सांगेन की मुलांच्या बाबतीत असं होतं की आपण बऱ्याचदा ओरडा 4 लोकात देतो आणि स्तुती मात्र 4 लोकात नाही करत. फक्त टर्न अराउंड करा, उलट करायचं, ओरडताना एकटा किंवा एकटी आणि स्तुती मात्र 4 लोकात. याचा परिणाम अतिशय प्रभावी येतो. एवढं मी नक्की सांगू शकेन तुम्हाला. ताई तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल व्रजांग या ब्रँड कडून एक छोटीशी भेटवस्तू तुम्हाला. यातले सगळे प्रोडक्ट्स शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. संवादचा हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला शुभांगी ताईंसाठी काही प्रश्न असतील तर तेही नक्की लिहा, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा नक्की प्रयत्न करू. आजचा भाग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.